तर असं काय झालं मित्रांनो, ते यांच्या दोघींचे भांडण चालू लागले. तर चला मी तुम्ही पूर्ण ब्लॉग पहा, तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत. आज शेतात सकाळी सकाळी ठिबकचे नळे आतरायचे होता. मा भाऊ मस्त ठिबकचे बंडल वाहत होता. म्हटलं वा रे भाई. एवढ्यात मी आलो आपल्या रामश्यामची जोडीकडे. म्हटलं काय करताय रे? ते म्हणे काही नाही म्हणे. ही पाई मोटरीची लाईनीची डीपी आहे, भंगार लोखंड प्लास्टिक रद्दवले 14 बंडल आम्हाला डायरेक्ट शेतात आतरायचे होते. म्हटलं वाह भाई, आज तर मग जिरली. तेवढ्यात पप्पा गरागर बंडल खोलत होते. म्हटलं लगेच मा भाऊ मस्त नडी फिरत फिरत जात होता. म्हटलं ओ दिदे रे. माझा भाऊ म्हणे व्हिडिओ काढणं बंद कर म्हणे, पहिले नडी घे म्हणे. मग मी नडी घेतली. हे पाय अशी फिरावं लागते. तुम्ही तर कधी फिरवलं नसणार. आपले ब्लॅक परील विचारलं, म्हटलं संभाजीनगर चालशील का? ती नाही म्हणत होती. म्हटलं वा. पप्पाने आरोडी मारली म्हणे, एक बंडल घेऊन ये म्हणे गाडाबलीवरनं. म्हटलं आलोच. मग लगेच डायरेक्ट ट्रॅक्टर आलं रोटर मारायला. आपल्या शेतात रोटर पण मारायचं होतं. म्हटलं वा बरं झालं आलं. तेवढ्यात बबलू भाईने असा पापड उडवला. अरे बापड्या फाउंडेशन पावडर इतका मोठा गोरा होऊन गेलो. मा काका बी गोरा झाला. हे पा काका कसा गोरा होऊन जायले. तेवढ्यात मी म्हटलं टाइम पाहू, पण बारा बाप घड्याळच बंद आहे. म्हटलं आपलाच टाइम खराब आहे तर घड्याळचा कुठं टाइम चांगला राहणार आहे. म्हटलं जाऊ दे, घड्याळ पण बंद, आपण पण बंद. म्हटलं जाऊ दे. तेवढ्यात आपला आंबा खाताना दिसला. म्हटलं का रे डायरेक्ट एकटा खाऊ लागला. तुला काय असेल तर वरती जोडून काय म्हणे. तेवढ्यात मला पप्पांनी मोटर जोडायला लावली. म्हणे तू मोटर जोड म्हणे, तोपर्यंत आम्ही नड्या वगैरे सर्व आतरतो म्हणे. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही म्हटलं. आणि हा इकडे 20 मिनिटापासून एकच स्क्रू जोडून राहिला. अरे काय म्हटलं भाऊ, याच्यानं एक स्क्रू पण जात नाही म्हटलं पाईप मध्ये. यार काय काय म्हटलं, तू अजून नट जोडणं झालं नाही का? म्हटलं अरे काय म्हटलं भाई तू. तेवढ्यात लगेच खालती बसेल दिसला. अरे अवकाश स्माइल देतो यार. तेवढ्यात इकडे मारामारी चालू झाला. हा एक म्हणत होता, तू तिला मेसेज कस काय केला म्हणे.